शिक्षणासाठी 2 स्तोत्र मी सगळ्यांनाच इन्सिस्ट करेल. एक म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी लिहिलेलं श्री दत्त चित्त स्थिरीकरण स्तोत्र. अतिशय छोटंसंच आहे आणि अतिशय प्रभावी आहे. मी खोटं नाही बोलणार, माझ्या दररोजच्या वापरातलं. म्हणजे अक्षरशः ते एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा जरी आपण म्हटलं आणि जास्त वेळ नाही, मी सांगेल की 10 सेकंद डोळे मिटून बसा. अक्षरशः जाणवतं की आपलं चित्त स्थिर झालंय. मर्तुगामी स्वभक्तानाम कामदो रिपुनाशनः भुक्ती मुक्ती प्रदसत्वम मम चित्तम स्थिरीकुरु. म्हणजे प्रत्येकाच्या शेवटला आपण मम चित्तम स्थिरीकुरु असं म्हणतो दत्तात्रयांना. आणि ते दत्तात्रय अक्षरशः आपल्या चित्त स्वरूपातले जागृत होतात. तेच मर्तुगामी. हो, प्रश्नच नाही. तर त्याने चित्त स्थिर होतं सगळ्यात पहिलं. आणि दुसरं, विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल असं दुसरं एक स्तोत्र आहे. ते आहे सरस्वती देवी आणि कार्तिक स्वामी यांचं. ते म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. हे अतिशय उपयुक्त आहे. ते देखील छोटंसं स्तोत्र आहे.